हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. चंगळवाद हाच उद्योग. भाग 3. लाओत्से सांगतो की मी एकटाच मवाळ मनाचा आहे, बेकार असल्यासारखा, तान्ह्या बाळासारखा, की ज्याला अजून हसायचेही समजत नाही किंवा घरदार नसलेला. नसते उद्योग सुरू आहेत. अत्यावश्यक गरजांकडे कोणाला लक्ष द्यायला वेळ नाही. बळीराजा भिकेला लागला की त्याची वासलात लागेल आणि मग खायला अन्न नसेल, प्यायला पाणी नसेल, ल्यायला वस्त्र नसेल आणि राहायला घर नसेल. तो आत्मसमर्पण करून येथून निघून जाईल. कारण जमीन बिगर शेती होऊन तेथे अनुत्पादनाचे अनावश्यक काम सुरू असेल. भीक मागायची वेळ येईल. भुकेल्या पोटी तडफडत मरायची वेळ येईल. नाच गाण्यात रममाण झालेल्यांचा कब्जा बाहेरील राष्ट्रे घेतील आणि ह्या बेगडी ताऱ्यांना गुलाम करतील. बायकांची अब्रू बिनकिमतीची होईल. तेव्हा रुदन करूनही काही उपयोग नाही, कारण रुदन केल्यास आणखी हाल केले जातील. लाओत्से म्हणतो की मला खरेच काही कळेनासे झाले आहे. मीच मवाळ आहे, कारण यावर मी काही करू शकत नाही. मी हताश आहे, दुर्बल आहे, निराश आहे. हे थांबवायला आणि लोकांना योग्य मार्गी लावायला असमर्थ आहे. प्रवाह इतका जबरदस्त आहे की तो अडवायला माझे हे 2 हात पुरे नाहीत. ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांना इच्छा नाही, तेच यात सामील आहेत. अशा सत्ताधाऱ्यांची सत्ता उलथवायला मी मवाळ आहे. सत्ता उलथली तरी दुसरे लोक तरी भरवशाचे आहेत कोठे? त्यातून जे आहेत ते या राक्षसांकडून असुरक्षित आहेत. यांचे हे असे अनुत्पादित धंदे पाहिले की मला वाटते की मी बेकार आहे. कारण शेती करून कर्जबाजारी व्हायला होते, उपाशी मरायला होते. यांच्यात सामील होण्यासाठी लागणारी कला माझ्यात नाही. मी बेकार आहे. मी काहीही करू शकत नाही. अशा या जगात जीवित राहण्यासाठी, जीवन जगण्यासाठी जे करायला लागते ते मी करू शकत नाही. ते तसे मी शिकलेला नाही आणि शिकू इच्छितही नाही. मी तान्ह्या बाळासारखा आहे की ज्याला अजून हसायचेही समजत नाही. तान्हे बाळ अजाण निष्पाप असते. आजूबाजूला काय सुरू आहे ते त्याला समजत नाही. त्यात तो सामील होऊ शकत नाही. कोणी काही म्हणाले तरी तो निर्विकार असतो. स्वतःचे देहधर्माचेही समजत नाही. कोणीतरी खायला प्यायला घालतात, काय आणि किती आणि कसे ते तेच ठरवतात. बाळाला कोठे काय समजते? मलाही या जगात काय चालले आहे ते त्या बाळासारखे समजेनासे झाले आहे. माझा मी जगू शकत नाही. किंवा घरदार नसलेल्यासारखा मी बेघर झालो आहे, निराधार झालो आहे. आश्रय कुणाचा घ्यायचा? कुठे राहायचे? कसे संरक्षण करायचे? कोणावर विसंबून जगायचे? सर्वच जण चंगळवादात धुंद आहेत, मौज मजा करत आहेत. चैन करणे हाच त्यांचा कर्मयोग आहे. त्यांच्यात जायचे म्हणजे त्यांच्यासारखेच व्हावे लागते. ती हिंमत माझ्यात नाही. The people of the world have enough and to spare, but I am like one left out. My heart must be that of fool, being muddled, nebulous. The vulgar are knowing, luminous. I alone am dull, confused. The vulgar are clever, self-assured. I alone depressed, patient as the sea, adrift, seemingly aimless. The people of the world all have a purpose. I alone appear stubborn and uncouth. I alone differ from the other people and value drawing sustenance from the mother. जगातील लोकांकडे भरपूर आहे, इतके की ते इतरांनाही देऊ शकतात. परंतु मी एकटाच यापासून दूर आहे. माझे हृदय मूर्खासारखे असावे, गोंधळ घालणारे, सैरभैर असणारे. गावंढळ लोक इतरांना माहीत आहेत, प्रकाश झोतात आहेत. मी एकटाच मंद आहे, भ्रमिष्ट आहे. गावंढळ लोक हुशार आहेत, स्वावलंबी आहेत. मी एकटाच खिन्न आहे, समुद्रासारखा धीरगंभीर, बेशिस्त, काहीसा उर्मी नसलेला. जगातील सर्व लोकांना जीवनोद्देश आहे. मीच काहीसा दुराग्रही, उघडा बोडका आहे. मी इतर लोकांपेक्षा निराळा आहे.
कारण मी जगत जननीपासून मिळणाऱ्या आत्मप्रेरणेचा पुरस्कार करतो. उपहास. लाओ त्सेने येथे उपदेश करताना संपूर्ण ओवीत आत्तापर्यंत प्रथमच उपहासाचा उपयोग केला आहे. उपहासाला वक्रोक्ती असेही ढोबळमानाने म्हणता येईल. त्यात सूक्ष्म भेद आहे. उदाहरणार्थ 2 तासात होणारे काम एखाद्याने 6 तासात केले तर वक्र अधिक उक्तीमध्ये असे म्हटले जाईल. याचा अर्थ हे काम 2 तासात करणारे महामूर्खच म्हटले पाहिजेत. परंतु उपहासात म्हटले जाईल की फक्त 6 तासातच हे काम केलेत, कशाला घाई केली तितकी, जरा आणखी आरामात करायचे होते. किंवा बरे झाले की तुम्ही हे काम 2 तासात केले नाही ते, नाहीतर तुम्हाला 4 तास काय करावे हा प्रश्न निर्माण झाला असता. वक्रोक्तीमध्ये सरळ सरळ मनाला लागत बोल असतात. झापायचा हेतू असतो. मालकी अधिकार गाजवला जातो. त्यात कटुता असते. एखाद्याला क्रोध येण्याचा संभव असतो. समोरचा डिवचला जातो. तो दात ठेवतो. आणखी वाईट वागतो. त्याच्यात सुधारणा होणे कठीण असते. उपहास शब्दातच हास्य आहे. येथे गंमत करून अंजन घातले जाते. त्यामुळे ते अंजन झोंबले तरी सहन केले जाते. समोरचा सुधारायचा प्रयत्न करतो. निदान कटुता शत्रुत्व तरी निर्माण होत नाही. महाराष्ट्राचे लाडके साहित्यिक पु ल देशपांडे यांचे वाङ्मय हे या पद्धतीचे आहे. यामुळे रंजनाबरोबर अंजनही घातले जाते. ज्याला ती बुद्धी असते तो ते लगेच घालून घेतो. ज्याला ती बुद्धी नसते तो ते करमणूक म्हणून त्यावेळी ते ऐकतो, हसतो. परंतु कधीतरी पुढे त्याला त्याचा अर्थ उमजतो. त्यावेळी तो स्वतःच सुधारणा करतो. ते ऐकल्याचा हा असा फायदा होतो. हे मुद्दाम सांगायचा हेतू असा की लाओ त्से उपहास हा वाङ्मयीन प्रकार येथे वापरत आहे. त्यात कटुता न येता कोणाला बोध घ्यायचा असल्यास त्याने तो घ्यावा. त्यात सुधारणा व्हावी असा हेतू आहे. लाओ त्सेची महानता यातही दिसून येते. उपहास करताना सरळ सरळ उपदेश न करता त्याच्या विरुद्ध असलेले सांगून जे सांगायचे आहे त्याचे महत्त्व वाढवले जाते. अशा वेळी आपल्याकडे कमीपणा घेऊन ज्याला सांगायचे आहे त्याच्या पायापाशी आसन घालून बसून हास्यविनोद करत हलक्या फुलक्या भाषेत त्याच्याही नकळत त्याच्या डोळ्यात अंजन घातले जाते. त्यावेळी त्या हास्यविनोदात ते लक्षातही येत नाही. परंतु पुढे केव्हा तरी एखाद्या रिकाम्या वेळी किंवा तशीच काही वेळ येते तेव्हा त्याचा अर्थ बरोबर लक्षात येतो आणि तो मनुष्य सुधारतो. अशा वेळी लाओ त्सेच्या लिहिण्याची इतिश्री होते. त्यावेळी समोर अनुपस्थित असलेल्या महान लाओ त्सेला तो मनुष्य मनातल्या मनात सलाम करतो. त्याला लाओ त्सेचा आदर वाटतो. त्यावेळी लाओ त्से जिवंतही नसतो, परंतु त्याचे ते महान कार्य जीवित असते. लाओ त्सेसारख्या महान विभूती, महात्मे, साक्षात्कारी हे असे असतात. हरि ओम.